योगेश कदम यांनी तर लगेच प्रतिक्रिया देऊन टाकली, ते बॅग भरून तयार होते, असं होतं तसं होतं. मुळामध्ये मला आज या आपल्या सर्व मीडियाच्या मित्रांच्या माध्यमातून मला आमदार योगेश कदमांना सांगायचं आहे की तुम्हाला अतिशय लहान वयामध्ये, तरुण वयामध्ये तुम्हाला ही आमदारकी मिळालेली आहे, तुम्हाला ही संधी मिळालेली आहे. वास्तविक अशा प्रकारची संधी जेव्हा एवढ्या कमी वयामध्ये मिळते त्यावेळेस माणसाने नम्र व्हायचं असतं, नम्र व्हायचं असतं, अकरास्थळेपणा करायचा नसतो. एक तरी माणूस विरोधकातला उठून सांगावं की विक्रांत जाधवला 29व्या वर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष भेटला आणि त्याच्या डोक्यात हवा गेली आणि त्यांनी माझा अपमान केला किंवा थोरा मोठ्यानं उलटं बोलला किंवा एकेरी भाषेत बोलला, एकाने तरी उठून सांगावं. माझ्या वडिलांनी मला शिकवलं की ज्या दिवशी तुला अशा प्रकारची मोठी पदं मिळतील त्या दिवशी तू 4 फूट खाली आला पाहिजेस, नम्र झाला पाहिजेस. तुझ्या डोक्यात हवा जाता कामा नये की मी कोणतरी झालो. तू जो काही झालायस तो या समोर बसलेल्या जनतेच्या मुळे झालायस. ही डोक्यामध्ये तुझ्या नेहमी ही गोष्ट ठेव, हे मला माझ्या वडिलांनी शिकवलं.